नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेच्या विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ह्या प्रसंगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 100हून अधिक कार्यक्रमांचे यशस्वीरित्या निवेदन केलेल्या आणि इंग्रजी, हिंदी, मराठी ह्या तीनही भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेल्या पूर्णा भोसले यांचं स्वप्नांच्या पलीकडले हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. आज आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे त्यांना बोलवलेलं आहे. नमस्कार. 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 आज इतक्या मोठ्या रेकॉर्डमध्ये आपलं पुस्तक प्रकाशित होत आहे. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये वेल्वेट कविशा पब्लिकेशनचा सहभाग, सहकार्य कसं राहिलं? काय अनुभव होता आपला? वेल्वेट कविशा या नावाप्रमाणेच एकदम मखमली अनुभव आहे हा. वेल्वेट कविशाची आणि माझी ओळख तशी 4-5 वर्षापासूनची आहे. त्याच्या ग्रुपला मी फॉलो करत होते. पण तिथे लिमिटेड होतं, की कमेंट्स करणं, लाईक करणं, शेअर करणं. पण जेव्हा पहिल्यांदाच मी वर्षा आणि टीमला भेटले, एक्सपिरियन्स वॉज ऑसम. म्हणजे एक वाटलंच नाही, की आपण फर्स्ट टाईम भेटतोय. इट वॉज पूर्ण एक फॅमिलीसारखंच होतं, एक कुटुंबच होतं. गेल्याच वर्षी पहिल्यांदा भेटले मी त्यांच्याबरोबर. कथानगरी हा जो पुण्यात प्रकल्प त्यांनी मागच्या वर्षी केला, मागच्या ऑगस्टमध्ये केला. त्याच्यामध्ये मी त्यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला भेटले. तेव्हा वाटलं नाही, की पब्लिकेशन हाऊस आहे. एक दडपण आल्यासारखं अजिबातही वाटलं नाही. आणि इनफॅक्ट अगदी लास्ट मोमेंटला 1 दिवस आधी येऊन मी वर्षाने रिक्वेस्ट केली, की "तू निवेदन करशील का?" म्हटलं, "मला वाटलं असा छोटा पार्ट असेल." म्हणले, "नाही, फुल इव्हेंटचं निवेदन करायचं आहे." म्हटलं, "जमेल, प्रयत्न करते. थोड्याफार चुका झाल्या तर समजून घेशील." पण ते इव्हेंट वॉज इतका छान झाला, की अजूनही त्याचे हिकअप्स आपण जे म्हणतो, आठवणी, हिकअप्स, की भेटले, की "अरे हां, हा इव्हेंट किती छान झाला होता." तिथपासून जी आपली ही सुरुवात झाली वेल्वेट कविशाबरोबर आणि अजूनही पुढे असेच कंटिन्यू करणार आहे मी. म्हणजे मला ही टीम अतिशय आवडलेली आहे आणि कुठंच त्या नाराज करणार नाहीत या माझ्या प्रवासात मला खात्री आहे याची. अगदी. म्हणजे मागच्या वर्षीच्या सोहळ्याची मी सुद्धा साक्षीदार आहे. अतिशय सुंदर निवेदन झालं होतं तुमचं थँक यू. आणि नक्कीच तुमचं लिखाणही तसंच सुंदर असेल. काय सांगाल ह्या पुस्तकाबद्दल? म्हणजे शीर्षकच इतकं सुंदर आहे, स्वप्नांच्या पलीकडले. तर पूर्ण एक कथा आहे की काय म्हणजे? या 3 कथा आहेत ॲक्चुअली. 3 कथांमध्ये 3 वेगवेगळ्या स्त्रियांचा प्रवास आहे. प्रथम आहे माझी घे भरारी. घे भरारीमध्ये साधारण नॉर्मल आपल्या एक आयुष्याचा जगणारी मुलगी असते. तिच्या आकांक्षा असतात. तिचे पेरेंट्स, तिचे इन-लॉज, नवरा हे कसे सपोर्ट करतात याच्यावर आहे आणि तिची मनस्थिती त्या वेगवेगळ्या फेजमध्ये कशी चेंज होत राहते आणि तिच्या घरच्यांकडून तिला कसा सपोर्ट मिळतो याच्यावर आहे. दुसरी आहे परतीची हाक. ज्याच्यामध्ये आपण थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं गूढ गूढ रहस्यमय अशी कथा आहे. तो प्रयत्न माझा पहिल्यांदाच आहे. नाहीतर आतापर्यंत मी ललित लेख, कॉमेडी असंच लिहीत होते. परतीची हाक हा माझा फर्स्ट ट्राय आहे. होप सो वाचकांना आवडेल. आणि तिसरी आहे माझी चांद हा नभातला. जे आजच्या युगातल्या स्त्रिया आहेत, जेन झी म्हण किंवा आपण मिलेनियल्स, मी तर मिलेनियल्समध्ये येते. पण जेन झी त्यांचा स्ट्रगल कसा आहे, की त्यांना त्यांचं करिअर पण करायचं आहे, फॅमिली लाईफ पण आहे, कन्फ्युजन्स भरपूर असतात. त्याच्यावरती ही कथा आहे. म्हणजे अगदी सगळ्या भावभावनांना स्पर्श करणाऱ्या ह्या कथा आहेत. असं वाटतं कधी की ह्या कथांवरून एखादी मालिका, एखादा चित्रपट होऊ शकतो? हो, नक्कीच आवडेल मला. तिन्ही कथा वेगळ्या विश्वातल्या आहेत. तिन्हीचा कन्सेप्ट वेगळा आहे, विषय वेगळा आहे आणि आतापर्यंत जे लिखाण काम केलंय मी, त्याच्या प्रतिक्रिया मला अशा मिळाल्या, की पुन्हा जेव्हाही आम्ही तुझं लिखाण वाचतो, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, की असं वाटतं, की आम्ही तिथे उभे आहोत आणि हे प्रसंग आपल्या आजूबाजूलाच घडतायत. म्हणजे ते मनाला भिडणारे असे प्रसंग लिहिलेले आहेत मी. त्यामुळं नक्कीच वाटेल मला, की माझ्या कथा मालिकांमध्ये किंवा चित्रपटात याव्यात आणि तितक्या त्या पॉप्युलर होतील अशी आशा करते. अगदी. म्हणजे माध्यम कुठलंही असो, जेव्हा भावभावनांना स्पर्श करणाऱ्या त्या कथा असतात, असं लिखाण असतं, तर ते नक्कीच सगळ्यांवर आपली छाप सोडून जातंच. जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही आता ह्या वेल्वेट कविशा ह्या पब्लिकेशनशी आता जोडलेल्या आहात आणि इथून पुढेही राहणार. तर तुम्हाला काय वाटतं, की येणाऱ्या वर्षभरामध्ये अजून काही पुस्तकं प्रकाशित व्हावी किंवा इच्छा आहे का अजून काही पुस्तक प्रकाशित करण्याची? हो, आहे. इच्छा आहे. आय बिलीव्ह इन क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. की किती पुस्तकं प्रकाशित करायची, त्याऐवजी कसं आणि किती सुंदर आणि दर्जेदार लेखन आपण देऊ शकतो, याच्यावरती माझा भर राहणार आहे. नंबर नाही सांगू शकणार, पण एक कादंबरी, एक कथा, एक काव्यसंग्रह, कविता पण मी करते छोट्या-मोठ्या. पण आता त्याच्यावरही लक्ष देणार आहे थोडंसं. साहित्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करणार आहे. एखादं वर्कशॉप वगैरे असेल, कार्यशाळा कोणी घेणार असेल, तर मी ती अटेंड करायला तयार आहे, की जेणेकरून माझं लिखाण अजून दर्जेदार होईल. वाह! खूपच छान. म्हणजे अ, माणूस आयुष्यभर शिकत राहतो आणि ती शिकण्याची तयारी ज्याच्याकडे असते, तो नक्कीच समृद्ध होत राहतो अधिकाधिक, असं मला तुमच्या उदाहरणातून अगदी हो. प्रकर्षाने जाणवत आहे. तुमच्या लिखाणामध्ये तुम्हाला काय जास्ती लिहायला आवडेल? म्हणजे एक ग्रामीण साहित्यावर लिहायला आवडेल, की शहरी भागातील जीवनावर लिहायला आवडेल? काय आवडतं? माझं तसं शहरी जीवनावरतीच आधारित राहील. ग्रामीण भागातले पण विषय खूप छान असतात, सुंदर असतात. पण माझं म्हणणं आहे, की ज्या भागात आपण राहिलो नाही किंवा जे अनुभव आपण घेतलेले नाहीयेत, त्याविषयी लिहिणं हे एक अतिशयोक्ती राहील. कारण जो आपण अनुभव घेतो, त्या विषयावरती लिहिणं खूप सोपं जातं आणि ते मनापासून लिहिलं जातं. आणि फक्त माझं बेसिक म्हणणं असं आहे, की वाचक वर्ग हा भावनाप्रधान असतो. मग त्यांच्या भावना आपण जर शब्दात उतरत असतो, तर ते आपल्याला पहिलं अनुभवलं पाहिजे. अनुभवानेच आपले शब्द
सुंदर होतात. किती छान. खरंच म्हणजे अगदी आपण असं म्हणू की रिॲलिटीला धरून असं धरूनच. भलेही कथांमध्ये नक्कीच आपल्या कल्पना असतात, भावभावना असतात, एक कथा गुंफलेली असते. पण ती जेव्हा एका वास्तववादी दर्शन करणारी असते, तेव्हा ती वाचकांना नेहमीच खूप जवळची वाटत असते. तुझं 3ही भाषांवर प्रभुत्व आहे म्हणून एक विचारावसं वाटतं, अनुवादित साहित्यांबद्दल काय मत आहे? अनुवादित साहित्य त्याच्याबद्दलही माझं असंच म्हणणं आहे, मिक्स फीलिंग्स आहेत, की जे पहिलं पुस्तक आपण म्हणजे पहिलं जे लिखाण असतं आपलं, ते आपल्या भाषेत आपण लिहितो. हं, त्याच्यातल्या भावना त्या ट्रान्सलेशन किंवा अनुवादामध्ये उतरत नाहीत. हं. ते वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन होतं. जेव्हा आपण आपलं पहिलं लिहितो, पहिलं लिखाण जे असतं, त्यात आपल्या भावना आपण उतरवण्याचा भरपूर प्रयत्न करतो आणि ट्रान्सलेशनमध्ये जातो, अनुवादांमध्ये जातो, तेव्हा वर्ड टू वर्ड जातं. मग त्या भावना पोहोचतीलच आपल्या का नाही, याच्यामध्ये माझी शंका आहे. मुळात माझा फ्रेंड सर्कल म्हण, मैत्रिणी म्हण, ह्या नॉन मराठी जास्त आहे. म्हणजे मराठी पण आहे तेवढ्या, पण मी दिल्लीमध्ये जास्त राहिल्यामुळे माझं नॉन मराठी सर्कल जास्त आहे. तर त्यांनी आता जेव्हा त्यांना कळलं, की असा-असा माझा हे आहे, प्लॅन आहे, त्यांनी सांगितलं, की "पूर्ण हमें ट्रान्सलेशन में चाहिए. वी नीड युअर बुक इन ट्रान्सलेटेड वे." हं. म्हटलं, "ट्रान्सलेट करून मी देणार नाही. मी तुमच्या भाषेमध्ये पुन्हा लिहायचा प्रयत्न करेन. हां. म्हणजे ते शब्दशः मनातले भाव त्याच्यामध्ये उतरतील." अनुवाद करणं इज अ गुड थिंग. पण माझं म्हणणं असं आहे, की आपण स्वतः पुन्हा ते लिहावं त्या-त्या भाषांमध्ये. तू एक उत्तम निवेदिका आहेस. कुठल्या एका लेखकाची मुलाखत घ्यायची जर संधी मिळाली, तर कोण असावे? म्हणजे अगदी हयात असलेले, नसलेले कुणाचंही तुला नाव सांगावसं वाटलं, तर कोणाची मुलाखत घ्यायला आवडेल? मी कॉमेडी किंवा अशा टाईपमध्ये जास्त निवेदन करते, की ज्याच्यामुळे आपण ऑडियन्सला कनेक्ट होतो. त्यामुळं पु. ल. सर. वाह! वाह! कारण त्यांची शैली अशी आहे, की ते छोट्याशा श्वास घेतात तरी त्याच्यामध्ये जोक येतो. असं त्यांचं असतं. मग ते कनेक्ट करायला इतकं सोपं जातं. त्यामुळं जर संधी मिळाली मला कुठेही, तर आता तर ती शक्य नाही, पण तरी पण ते आता जे हयात आहेत त्यांच्यापैकी कुणाचं नाव घेशील? तसं म्हटलं तर मी खूप छोटी आहे. कोणाचं नाव घेऊन त्यांच्या निवेदनासाठी त्यांच्या पुढे बसणं, त्यांना प्रश्न विचारणं, त्यांच्याकडनं खूप शिकवायला मिळेल, हं. असेच लेखक मी बघेन. खूप छान. तुझं आ कथा विश्वामध्ये एक कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर हो. आज पुस्तक पुस्तक येतंय लिहितं. आणि पुढेही तू ह्या प्रवासामध्ये अ, ह्या मार्गावरती राहायचं ठरवलेलं आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी, येणाऱ्या उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा. आज तुझ्या नावाने एक म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड होते, त्याचा तू एक हिस्सा आहेस. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक यू. नमस्कार, मी सचिन बोर्डे. आपलं वेल्वेट कविशा पब्लिकेशनमध्ये विश्वविक्रमी प्रकाशन सोहळ्यामध्ये स्वागत करतो. तर लेखिका पूर्णा भोसले इथे आहेत आणि त्यांची मुलगी, नाव सांग बेटा. तनिष्का भोसले. तनिष्का भोसले सुद्धा इथे आहेत. तनिष्का, मम्माच्या पुस्तकाचं नाव काय आहे? स्वप्नांच्या पलीकडे. स्वप्नांच्या पलीकडे. सो हाऊ आर यू फीलिंग? व्हॉट आर युअर फीलिंग्स वेन you see such a big platform and your mama is coming here and we are trying and there will be a first book that will get published? What is your emotions? What do you think about her? I feel very happy that my mom's first book is getting published, and I feel very proud of her because she wakes up every day early in the morning, makes food, does everything in the house, and has time to write books and everything. So I'm very proud of her. Very nice. And do you are you giving some support to her so that she will get some more time for writing or reading? What kind of support you are giving to her, or are you planning to do that? I'm giving her my 100% support. I help her if she needs it. व्हेरी नाईस. सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे ती आली आई बरोबर, ह्याच्यापेक्षा अजून मोठा सपोर्ट काय असणार, है ना बेटा? गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच. थँक यू.